फुलंब्री तालुक्यातील ग्रामीण भागात परवानग्याविना दवाखाने चालवत असलेल्या बोगस डॉक्टरांचा प्रकार वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। बाबरा, निधुना, खामगाव, पिरबावडा, टाकळी कोलते, वडोद बाजार, पाल पाथरी यांसह अनेक गावांमध्ये अनधिकृत उपचार सुरू असल्याचं सांगितलं जातंय। रुग्णांवर चुकीचे उपचार करून परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्यांना शहरात हलवण्याचा सल्ला दिला जातो। त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याच्या घटना घडल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे। या प्रकारामुळे आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तातडीने सर्वे करून कठोर कारवाईची मागणी केली। अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग नागरिकांसाठी शासनामार्फत मिळालेल्या निधीचं चेकद्वारे वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमात नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मदत वितरित करण्यात आली। दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी शासनाच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रकाश पवार, जिल्हाध्यक्ष संभाजी ठोंबरे, तालुकाध्यक्ष प्रमोद ढोकळे, सरकारी वकील सतीश केकणेस आणि सतीश कुंभार उपस्थित होते। दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांना पुढेही सातत्य देण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगर परिषद येथे आणि आपल्यासोबत आहेत लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे सर। सर, आपलं पहिल्यांदा आमच्या परिवारातर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। तर सर, मला एक प्रश्न आहे, आत्ता तुम्ही या पदावर बसलाय, तुम्हाला कसं वाटतंय? या पदावर काम करत असताना या उरण ईश्वरपूरच्या जनतेने मला जी संधी दिली याबद्दल मी प्रथम या शहरातील नागरिकांचं सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो। आपल्या या कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात करूया। भविष्यात आपल्या या शहराबद्दल काय उपाययोजना आहे? भविष्यात उरण ईश्वरपूर शहर एक चांगलं शहर 2002 ते 2016 या 15-16 वर्षाच्या 16 सालापर्यंत ज्या पद्धतीने शहर होतं त्या पद्धतीचा विकास इथून पुढच्या काळात करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। 2002 ते 16 या 16 वर्षाच्या काळात या नगरपालिकेनं या शहरात पाण्याची स्कीम अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलेली होती। मागल त्याला पाण्याचं कनेक्शन मिळत होतं, चांगलं स्वच्छ पाणी या शहराला उपलब्ध करून दिलेलं होतं। त्या पद्धतीनंच इथून पुढचा कारभार पाण्याच्या 24/7 योजना प्रभावीपणे लवकरात लवकर करण्याचं काम भविष्यात या कालावधीत आम्ही करणार आहोत। या शहराबद्दल आरोग्याविषयी काय आपल्या या शहराचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे। त्या गटारे नाले सफाई महिन्यातून 2 वेळा स्वच्छता करण्याचं काम आम्ही हातात घेतलेलं आहे। रात्रपाळीने सुद्धा रस्ते सफाई करण्याचं काम आम्ही हातात घेऊन स्वच्छता चांगल्या प्रकारे देण्याचं काम उरण ईश्वरपूर शहराला आम्ही करत आहोत। त्याच पद्धतीनं औषध फवारणी करणं, दिवाबत्तीची सोय चांगल्या प्रकारे करणं हे काम मी प्राधान्याने हातात घेऊन नागरी सुविधा लोकांना प्रथम देण्याचं काम आता आम्ही चालू केलेलं आहे। आपण या पदावर आल्या जो धाडसी निर्णय घेतला दिव्यांगाच्या बाबतीत, तर त्या संदर्भात थोडंफार आम्ही या शहरात पहिल्याच मिटिंगला दिव्यांगांना 2025-26च्या दिव्यांग कल्याण निधीतून 28 लाख रुपये 418 लोकांना प्रत्येकी 6,500 याप्रमाणे देण्याचं काम खात्यावर, त्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती रक्कम 6,500 रुपये आम्ही जमा केलेले आहे आणि पहिलं ठराव आम्ही पहिला सत्तेवर आल्यावर या दिव्यांगांना देण्याचं काम 28 लाख रुपये हे आम्ही केलेलं आहे। यानंतर त्यांच्या रोजगारासंदर्भात काय थोडीफार आम्ही इथून पुढच्या काळात 5% निधी प्रथम पहिल्या दिला। प्रशासना निधी दिला नव्हता, प्रशासनानं पहिल्यांदा आम्ही सत्तेवर आलेला हा पहिल्यांदा निधी दिलेला आहे। दिव्यांगांना अजून ज्या योजना आहेत त्या आम्ही देऊ। दिव्यांगांचा बचत गट तयार करणे, दिव्यांगांना चांगल्या चांगल्या सोयी
देण्याचं काम आम्ही या शहरात करू. या शहरात शॉपिंग सेंटरच्या माध्यमातून दिव्यांगांचा आम्ही पूर्ण 100% आम्ही विचार करून कायद्याच्या ह्याच्यात राहून त्यांना गाळे सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही भविष्यात या दिव्यांगांसाठी करू. ज्या ज्या गोष्टी या चांगल्या ते करता येतील कायद्याच्या चौकटीत बसून त्या सर्व गोष्टी या दिव्यांगांना देण्याचं काम आम्ही 100% पूर्ण करू. नजीकच्या काळात सुद्धा आम्ही 15-20 इलेक्ट्रिक बाईक ह्या स्वतःहून आम्ही त्यांना या दिव्यांगांना या शहरातील दिव्यांगांना आम्ही दिलेले आहेत. इथून भविष्यात सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून गाळ्यांच्या माध्यमातून या शहरात ज्या ज्या गोष्टी दिव्यांगासाठी करता येतील त्या सर्व गोष्टी आम्ही या शहरासाठी सर्व दिव्यांगासाठी आम्ही करू. वर्षाला 5% निधी आम्ही यांच्यावर 100% खर्च करू आणि त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. पहिल्याच मिटिंगला आमच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवून पहिल्याच मिटिंगला आम्ही त्यांना 5% निधी आम्ही त्यांना त्यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा केलेला आहे. आरोग्याच्या बाबतीत काही सुविधा त्यांना? आरोग्याच्या काय उरण ईश्वरपूर शहरात ज्या सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या सुविधा आहेत त्यांच्या बरोबरीनं त्या सुविधा सुद्धा त्यांना देण्याचं काम आम्ही भविष्यात चालू ठेवू आणि चालू ठेवलेलं आहे. तर आणखी आपल्यासोबत आहेत एक दिव्यांग सर, जरा माहिती. माझं नाव सतीश केकानीस. मी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून इस्लामपूर न्यायालयात काम करतो. आदरणीय आमचे नगराध्यक्ष मलगोंडे दादा यांच्या आशीर्वादानं म्हणा किंवा सपोर्टनं म्हणा की त्यांनी जे काही कार्य केलं, त्यांनी जे काही 28 लाख रुपयाचा जो काही निधी दिला आणि त्या अनुषंगाने जे काही काम केलं याला प्रभावित होऊन मी दादांच्या सोबत आता मला 1-2 शब्द बोलण्याची मला संधी मिळालेली आहे. तर मी दादांना विनंती करेन की जो डिसेबल ऍक्ट जो आहे तो डिसेबल ऍक्ट 2016 याची दादा निश्चितपणे अंमलबजावणी करतील. अपंगांना लागणारे जे काही सोयी किंवा जे काही आरोग्यविषयक सुविधा आहेत, मग ते कॅलिबर असेल, कानातल्या काय उपकरणं असतील, डोळ्याची काय उपकरणं असतील, ते पण उपलब्ध करून देण्याचे ते निश्चितपणे प्रयत्न करतील आणि त्यांचं सहकार्य निश्चितपणाला आम्हाला असंच राहील अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द मी इथं संपवतो. तर आपल्यासोबत आहे सांगली जिल्हा अध्यक्ष पवार सर. सर दोन मिनिटं. उरण ईश्वरपूर नगर परिषदेच्या वतीनं दिव्यांगांचा असणारा 5% निधी हा प्राधान्यक्रमाने या ठिकाणी पहिल्याच मीटिंगमध्ये खर्च केला. तसेच नामदार जयंत पाटील साहेब यांनी ज्या विश्वासानं निवड केली ते संपूर्ण ईश्वरपूर नगर परिषदेचे सदस्य, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मलगुंडे दादा, खंडेराव जाधव नाना तसेच संपूर्ण सदस्य यांनी या ठिकाणी निर्णय घेतला. अतिशय धाडशी आणि धडाडीचा निर्णय या ठिकाणी घेतला. एक आदर्श असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. याचंच संपूर्ण राज्यातील नगरपालिका, नगर परिषदा तसेच संपूर्ण ग्रामपंचायती या आदर्श घेतील आणि त्यांच्याकडे असणारा 5% निधी सुद्धा ते प्रामुख्याने खर्च करतील. एक आदर्श असं पाऊल या ठिकाणी त्यांनी टाकलेलं आहे. त्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिका, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतीने घ्यावा आणि अशाच पद्धतीनं दिव्यांगांना सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. दिव्यांगांना असणारी उपकरणे, सहाय्यक तंत्रज्ञान हे प्रामुख्याने प्रकर्षाने द्यावीत आणि दिव्यांगांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होऊ नये हे या ठिकाणी दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझं 2 शब्द थांबतो. तर हे होते ईश्वरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष मलगुंडे दादा. कॅमेरामॅन सतीश कुंभारसह कृष्णात पाटील, न्यूज मराठी 24/7 सांगली ईश्वरपूर. राळेगण सिद्धी इथं आयोजित राष्ट्रीय उन्हाळी अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा 2026 या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम मनगटे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आलाय आणि सन्मानित करण्यात आलाय. या सोहळ्याला समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसंच तिहाड जेल दिल्ली येथील अतिरिक्त अधीक्षक अजयजी भाटिया,
हभप नामदेव महाराज भरड आणि संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चिंचोली लिंबाजी येथील धारेश्वर शिक्षण संस्थेच्या कला आणि विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक मनगटे यांनी शिक्षण, कला आणि समाजसेवा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आलाय. त्यांच्या यशाबद्दल जिल्ह्यातून आणि शैक्षणिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. शिक्षणाधिकारी टी.बी. पाटील सपकाळ यांनी देखील त्यांचा विशेष सत्कार केलाय. छत्रपती संभाजीनगर येथून एक स्तुत्य सामाजिक उपक्रम समोर आलाय. धनराज कनिसे आणि कन्हैया कनिसे यांच्या स्मरणार्थ शिवसेना तालुकाध्यक्ष किसान कनिसे यांच्या वतीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालयाला 12 व्हीलचेअर्स भेट देण्यात आल्यात. या उपक्रमामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तसंच त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कार्यक्रमाला नगरसेवक सिद्धांत शिरसाट, माजी नगरसेवक अशोक सेन यांना, भाजप कार्यकर्ते विशाल दाभाडे, शिवसेना नेते बाबा तायडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रुग्णसेवेसाठी करण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण ठरतोय. परिसरात याचं कौतुक होतंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. हा 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्त असे याला अर्ध मुहूर्त समजतं आणि संपूर्ण मुहूर्त. परंतु या मुहूर्ताचा औचित्य साधून नंतर हा कार्यक्रम आपल्याला कालच करायचा होता, परंतु मला असं वाटतं की आपल्या पालकमंत्र्यांनाच आपली मुहूर्ताचा लाभ मिळवून देण्याची इच्छा असेल आणि म्हणून त्यांनी उद्या कार्यक्रम ठेवा असं सांगितलं. अर्थात काल शिवसेनेचे सचिव संभाजीनगरला होते, शिवसेनेचे बाकी नेते पण संभाजीनगरला होते, परंतु त्यांना यायला उशीर झाला. पालकमंत्री हजर नव्हते. त्यामुळं किसन भाऊचं प्रेम पालकमंत्र्यांवर एवढं आहे की पालकमंत्री काल जरी नसले तर ज्या दिवशी असेल त्या दिवशी करू. आणि सुदैवानं कार्यक्रम छोटा असल्यामुळं मोठे साहेब नाही आले, किसन भाऊ पण छोटे भाऊ आले आणि त्यांनी कार्यक्रम केला. त्यामुळे आपण त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. आजच्या या कार्यक्रमासाठी खरं तर उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ ज्येष्ठ माझ्यासाठी मार्गदर्शक राहिलेले सगळ्यांचीच नावं घेणं क्रमप्राप्त आहे, पण उशीर फार झाला. मी नावात वेळ घालवणार नाही साहेब, त्यामुळे मला सर्वांनी माफ करेल अशी अपेक्षा ठेवतो. आणि किसन भाऊबद्दल सांगायचं झालं तर पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असे जे तुकाराम महाराजांच्या वृत्तीप्रमाणे किसन भाऊचं वागणं मला असं वाटत नाही की इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये किसन भाऊ बद्दल प्रेम कमी आहे नाही असं म्हणणार नाही, पण कमी आहे असं कोणाच्याच हृदयात नाही. किसन भाऊवर प्रेम करणारी मंडळी खूप आहे. फक्त आमचे भावगत आले त्यांचंही स्वागत, बाबा तायडे साहेब यांचं स्वागत आहे. आणि म्हणून आज या कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित आहात. स्वर्गवासी धनराज कनिसे आणि कन्हैया कनिसे यांना आपण सर्वांनी खरं तर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. परंतु आजपर्यंतचा किसनचा प्रवास जर बघितला, जसं राम आणि लक्ष्मण वनवासाला गेले, परंतु भारतानं राजगादीवर न बसता रामाच्या पादुका त्या सिंहासनावर ठेवल्या आणि राज्यकारभार बघितला. इतकंच काहीसं प्रेम किसनच्या हृदयामध्ये, किसनच्या मनामध्ये, आपल्या दोन्ही भावाबद्दल आहे. आज जर पालकमंत्री असते तर मी निश्चितपणे त्यांना सांगितलं असतं. कदाचित माझ्या भावना, माझ्या व्यथा आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतील की जसं आता कोणतरी सांगितलं की किसननं फार आघात सहन केले आणि अडचणीला तोंड द्यायचे तिथपर्यंत आला, पण तरी त्याचं उदार धोरण ते कधीच कमी झालं नाही. मग कोणाचं लग्न असो, कोणाचा अंत्यविधी असो, कोणाची वरात असो, कोणाचा वादविवाद असो, किसन हा सगळ्यात पुढे असतो. तो वाद मिटवण्यासाठी पण पुढे असतो, प्रसंगी वाद करण्यासाठी पण पुढे असतो. तो याच्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी. त्यामुळे किसनचं कौतुक करावं इतकं कमी आहे की इतक्या कमी वयात इतकी समज असतं. हे खरं तर या वयामध्ये ही समज असायची काही कारण नाही, परंतु या पद्धतीनं समज त्याला वेगवेगळ्या आपल्या मित्रमंडळीच्या, चांगल्या मित्रांच्या
माध्यमातून मिळाली. आणि आज हे लोकार्पण जर व्हील चेअरचं आम्ही आपण सगळे करत आहोत. यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून किसानचं चालू होतं की आपण इथे घ्यावी की मुंबईला घ्यावी की कुठे घ्यावी. त्यानं शोधाशोध केली, पण चांगली चेअर घ्यायची ही भावना त्याच्या मनात होती. कमी द्यायच्या, महाराज द्यायच्या, पण चांगल्या द्यायच्या. आणि आज मला असं वाटतं घाटीमध्ये मला तरी अशा व्हीलचेअर पाहायला कधी मिळाल्या नाही. इतक्या चांगल्या व्हीलचेअर त्यानं दान म्हणून दिल्या. आणि आजच्या 3.5 मुहूर्ताचं म्हणजे अर्ध्या मुहूर्ताचं मुहूर्त हे पूर्ण करून दाखवलं. त्याबद्दल कृष्णा किसान हे चांगल्या चांगल्याला नाही सुचलं. मी घाटी प्रशासनाला सुद्धा विनंती करेन की आपल्याकडं काही नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, पेशंटच्या संदर्भामध्ये त्यांची जी वागणूक आहे याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात चर्चेचा विषय असतो. त्यांनी आणि आपण देखील किसानकडून काहीतरी बोध घेतला पाहिजे. कारण त्या येणाऱ्या ते निराधार पेशंट असतात, ज्यांना कुणीच नाही ते घाटीमध्ये असतात. ज्यांना कुणी नाही त्याचं वाली घाटी आहे. आणि त्यामुळे घाटीमध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटतं की माझा नातेवाईक हा निश्चितपणे बरा होऊन जाईल, चांगला होऊन जाईल, खणखणीत होऊन जाईल. परंतु अलीकडच्या काही काळामध्ये अशी पण धारणा झाली, थोडस माझ्या भावनाचा विचार करा की घाटीत गेला तर वापस येत नाही. दुर्दैवी कथा मी आपल्याला पेशंटच्या नातेवाईकांची मांडतो, पेशंटची मांडतो. तर बऱ्याच वेळा असं होतं की त्या रुग्णाला ऍडमिट होताना त्याला इथं प्रवेश घेताना धातूक असते. दोष तुमचा नाहीये, पेशंटची संख्या जास्त आहे, डॉक्टर कमी आहे, परिचारक कमी आहे, याची आम्हाला जाणीव आहे. पण त्यातल्या त्यात प्रेमाचे 2 शब्द देखील 10,000 भाडा जातात. म्हणून माझी घाटी प्रशासनाला निश्चितपणे विनंती राहील की आपण ते प्रेमाचे 2 शब्द त्या पेशंटच्या नातेवाईकाला आणि त्या पेशंटला जर बोलण्यासाठी काही ट्रेनिंग द्यायची गरज पडली तर आमचे बाबासाहेब तायडे साहेब आहेत, ते तुम्हाला चांगली ट्रेनिंग देऊ शकतात. खरं तर आपण हे घेतलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी खरं तर 2 आर्थिक प्रसंग आहे, सुखाचा आहे, दुःखाचाही आहे. आमचे 2 भाऊ नाही आहेत, त्याचं दुःखही आम्हाला आहे. परंतु आनंदामध्ये ते जिथं पण असतील त्यांना निश्चितपणाने असं वाटत असेल की माझा भाऊ मला विसरला नाही, माझा किसन मला विसरला नाही. आणि म्हणून त्यांचा आत्मा निश्चितपणाने किसनला वरतून आशीर्वाद देत असेल. आणि तो आशीर्वाद म्हणजे आपल्यासारखे किसनला मिळालेले मित्र मंडळी. आपण भरभरून जे किसनवर प्रेम करता हे सगळे मंडळी. आणि म्हणून मित्रांनो, या प्रसंगी जाता जाता एकच सांगेल, किसनच्या बाबतीत पत्थर ना पत्थर हिरा नहीं बन सकता, बूंद ना बूंद मोती नहीं बन सकता. हर पत्थर ना पत्थर हिरा नहीं बन सकता, हर बूंद ना बूंद मोती नहीं बन सकता. और धरती पे जन्म लेने वाला कोई भी भाई किसन कनिष्ठ नहीं बन सकता, किसन कनिष्ठ नहीं बन सकता. मी मिटण्याचा उपशाखा प्रमुख आहे. आमचे आदरणीय पालकमंत्री साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो. आणि 1.5 वर्षापूर्वी काय झालं होतं, माझी वाईफ इथं डिलिव्हरी झाली होती घाटीमध्ये. तर तिथं व्हीलचेअरचा प्रॉब्लेम आला होता. तर तेव्हापासून माझ्या मनात होतं. आणि त्याच्यामध्ये माझे 2 भाऊ, आता एक 8 महिन्यापूर्वी माझा भाऊ इथंच एक्सपायर झाला. तिथं पण थोडासा प्रॉब्लेम होता. तर ते माझ्या मनात होतं, म्हणून ते मी आज अक्षय तृतीयेच्या दिवशी हे कार्यक्रम ठेवला. किती व्हीलचेअर देण्यात आले? 12 व्हीलचेअर दिल्या. आणि असा उपक्रम करण्यात यावा म्हणून काय लक्षात काय होतं? सर, माझं मी कोरोनामध्ये पण सगळ्यात पहिले मी माझ्या खर्चानं तिथं 150-200 लोकांची वस्ती होती. तिथं स्वतः खर्चानं
म्हणजे स्वतःच्या मनानं मला कल्पना सुचली आणि मी त्यांना वाटलं लॉकडाऊनमध्ये. घाटीमध्ये येणारे पेशंट आणि त्यांचे नातेवाईकांसोबत सुद्धा वाचावाची होते आणि गैरसोय होतो, त्याबद्दल काय करणार का? करू सर, नक्कीच करू. पूर्ण पहिले व्यवस्थित तपासून घेऊ काय होतं आणि त्याच्यावर काही जरा माझ्याकडून काही होत असेल सहकार्य तर माझं पूर्ण सहकार्य. लोकांना काय आवाहन करणार या बाबतीत? आई बापाला सांभाळा, भावकी सांभाळा, दोस्तांना सांभाळा, हे सोबत येणार आहे, बाकी काही येणार नाही. पैसा काहीच नाही, नथिंग. आपलं नाव? माझं नाव किसन लालचंद कनिसे. धन्यवाद. तिरोडा शहरात घरगुती गॅस पुरवठ्यावरून ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. शहरातील HP गॅस वितरक साकेशा गॅस सर्व्हिस या एजन्सीला टाळं लागलेलं आढळल्यानं शेकडो ग्राहक रिकाम्या हाती परतलेत. आठवडाभरापासून बुकिंग करूनही सिलेंडर न मिळाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. सकाळपासून महिला आणि पुरुष ग्राहक सिलेंडर घेण्यासाठी आले असता एजन्सी बंद असल्याचं समोर आलं. घरात गॅस संपलाय, मुलांच्या जेवणाचे हाल होत आहेत, अशा शब्दात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. एजन्सीकडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा सूचना फलक लावण्यात आला नव्हता असंही ग्राहकांनी सांगितलंय. दरम्यान व्यवस्थापक किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. त्यामुळे ग्राहकांनी HPCL प्रशासनानं तातडीनं कारवाई करून पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. काकांडी येथील गोविंद प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळेत सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक गुणवत्तेचा संगम साधणारा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवलेल्या 5 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलाय. सन्मान चिन्ह आणि पुष्पहार देऊन त्यांचा हा सत्कार करण्यात आलाय. यावेळी शाळेचे सचिव व्यंकटराव मोकले यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र भूषण सामाजिक कार्य राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्राप्त झाल्याबद्दल आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना यशासाठी प्रेरणा मिळावी आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत व्हावी असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलाय. 2026चा मिळाल्याबद्दल आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे गोविंद प्राथमिक माध्यमिक शाळा काकांडी येथे, त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थिती या भागाचे आमचे नांदेड जिल्ह्याचे पत्रकार बंधू पंढरीनाथराव बोखारे, तसेच आमचे या भागाचे पोलीस निरीक्षक भोसले साहेब, तसेच माझ्यासोबत आलेले आमचे काशीनाथराव बोखारे, आमचे मित्र विजय पोखरना, तसेच आमचे विनय भाऊ, तसेच धनंजय पावडे आणि या भागाचे प्रथम नागरिक गोगे साहेब, गोगे ना काय ना बगडे साहेब, पगडे. तर या संस्थापकाचे मुख्याध्यापक, पूर्ण शिक्षक स्टॉफ, सर्व विद्यार्थ्यांनो सर्वांना जय महाराज करतो. सर्वात प्रथम आमचे व्यंकटराव मोखले यांच्या सामाजिक क्षेत्रामध्ये जे पुरस्कार भेटला 2026चा, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी या शाळेतले सर्व शिक्षक बांधवांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याने पुरस्कार भेटला, काय बोलणार सर याच्याबद्दल? ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर हा पुरस्कार म्हणजे कसं आहे की बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यानंतर ह्या संस्थेच्या माध्यमातून आमचे जे गुणवंत विद्यार्थी पात्र होतात आणि आपल्या पायावर उभा राहण्याची क्षमता, या देशाची रक्षा करण्याची जी क्षमता आहे ती आमच्या शाळेतून खरोखरच इथं गुणवंत विद्यार्थी, आता परवाच आमच्या 2-3 मुली मंत्रालयात लागलेल्या आहेत, काही मुली आमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटला लागले, काही मुलं लागलेले आहेत. ते अनाथ मुलं आहेत, कारण ज्यांना आई वडील नाहीत. आणि मला खादीग्राम उद्योगचा मी अध्यक्ष असताना संबंध नांदेड जिल्ह्यामध्ये जवळ 300 ते 350 मी युनिट दिलेले आहेत. ग्रामीण रोजगार जे होतकरू जे व्यापारी आहेत, उद्योग आहेत, छोटे छोटे स्मॉल इंडस्ट्रीज,
ज्याला म्हणता येते, त्या लोकांना मी भरपूर रोजगार दिलेला आहे. त्यांना त्यांच्या पायावर सक्षम, मग त्याच्यामध्ये ब्युटी पार्लरचा असो, त्याच्यानंतर फॅब्रिकेशनचा असो, गुराळा असो, सगळ्यांना जे बेरोजगार आहेत, जे गांधीजीचे स्वप्न होते की ग्रामीण भागामध्ये बेरोजगार हा उपलब्ध झाला पाहिजे, त्या माध्यमातून खादी ग्रामच्या माध्यमातून ते काम केलेलं आहे. आणि माझं 98-99 मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो युवा मोर्चाचा. त्यावेळेस अहिल्या संदेश यात्रा संबंध महाराष्ट्रात फिरवली. चोंडी हे अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान, त्या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा, आदरणीय अण्णासाहेब डांगे यांनी त्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं. लाखोच्या संख्येमध्ये त्यावेळेस माझं वय असेल 18 ते 22 वर्ष, 20 वर्षे, कदाचित त्यावेळेस माझा सत्कार झाला की चोंडी या गावाला राष्ट्रपती शंकरदयालच्या हस्ते माझा सत्कार. कारण मी गोरगरीबांसाठी नेहमीच सहकार्याची भूमिका असते. कोविडच्या काळामध्ये मी भरपूर काम केलेलं आहे. कोविड मलाही स्वतः झाला होता, मी पॉझिटिव्ह झालो होतो, पण त्याची पर्वा न करता मी सर्वांच्या कामासाठी मी सदैव प्रयत्न राहणारा कार्यकर्ता आहे. म्हणून हा मला आज जे मिळालेला पुरस्कार माझा नसून या सर्व माझ्या कार्याचा माझा पुरस्कार आहे. माझा गौरव या सर्व माझ्या कार्यामुळे मला मिळालेला आहे. त्यामुळे माझं कार्य सातत्याने मी असंच चालू ठेवेल आणि गोरगरिबाची या माध्यमातून मी सेवा करण्याचा प्रयत्न करेन. लोणार शहरात 19 एप्रिल रोजी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेनं शहर जयघोषानं दणाणून गेलं. या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण म्हणजे लिंगायत समाजातील महिलांचे ढोल लेझिम आणि टाळ मृदुंग वादन. महिलांनी पारंपरिक वेशात फुगडी खेळत सादर केलेल्या कौशल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि मिरवणुकीत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. राम मंदिर येथून निघालेली शोभायात्रा विविध मार्गानं शहरातून फिरत पुन्हा राम मंदिर इथं पोहोचली. मार्गात नागरिकांनी बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. महाआरती आणि पूजनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. समतेचा संदेश देणाऱ्या बसवेश्वरांच्या विचारांना यावेळी उजाळा देण्यात आला. शिरपूर तालुक्यातील खैरखुटी इथं पतीनं पत्नीची दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ललिता सुनील पावरा असं मृत महिलेचं नाव आहे. आरोपी पती सुनील पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सुनील पावरा हा 4 ते 5 दिवसांपासून चोपडा इथं कामानिमित्त गेला होता. या कालावधीत पत्नीनं संपर्क साधला नाही. या कारणावरून घरी परतल्यानंतर त्यानं पत्नीशी वाद घातला. रागाच्या भरात घरासमोरील दगड उचलून तिच्या डोक्यावर वार करत मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत ललिता यांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी पतीला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. काल दिनांक 19/4/2026 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास खैरखुटी या गावामध्ये इसम नामे सुनील सायमल पावरा याने तो 3-4 दिवस बाहेरगावी कामानिमित्त गेला असताना त्याची पत्नी ललिता सुनील पावरा हिने त्याच्याशी फोनवरून बोलणी केली नाही. या कारणास्तव गावी आल्यानंतर तिच्याशी वाद घातला आणि नंतर रागाच्या भरात तिच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे ठार मारले. सदर घटनेची माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली आणि आरोपीला ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 118/26 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास PSI मनोज कचरे हे करीत आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर, SDPO विश्वजित जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI कचरे, पोलीस हवालदार राजू डिसले, अनिल चौधरी, जाकीर शेख, संतोष पाटील, संदीप ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे, संदीप बांगर, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा, इसरार फारुकी अशांनी केली आहे. धुळे महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात आज महत्त्वाची घडामोड घडली. स्थायी समिती आणि महिला बाल कल्याण समितीच्या महत्त्वाच्या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. या निवडणुकीत इतर कोणत्याही उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्यामुळे संभाव्य लढत टळली आहे.
आणि महत्त्वाच्या पदांवर बिनविरोध निवड करण्यात आली। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लताबाई सोनार यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाली। तसंच महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी उज्ज्वला ठाकरे तर उपसभापतीपदी शोभा भिल यांची बिनविरोध निवड झाली। नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींच्या निवडीनंतर महापौर मायादेवी परदेशी यांनी त्यांचा सत्कार केलाय। यानंतर समर्थकांनी शहरात मिरवणूक काढून घोषणाबाजी करत जल्लोष केलाय। महानगर पालिका में जो स्थायी सभापति जो कि सबसे महत्व का ये पद रहता है, पूरी महानगर पालिका की तिजोरी की चाबी आज हमारी लताताई पोद्दार, हमारी बड़ी बहन, इनके हाथ में सौंपी गई है। मैं आपको यहाँ पे ग्वाही देना चाहूँगी कि हमारी लताताई है जो बहुत जवाबदारी से ये पद की गरिमा संभालेंगे और काम बहुत ही अच्छी तरीके से करेंगे। मैं भी उनका बहुत बहुत अभिनंदन करना चाहूँगी। और जिस तरह हमारे पालक मंत्री जय कुमार भाऊ, उसी तरह गिरीश भाऊ महाजन, हमारे धर्म योद्धा आमदार अनु भैया, इन्होंने सबने उनके लिए मेहनत किए और आज उन्हें ये कुर्सी पर बैठाला। इनका सब नेताओं का मैं बहुत बहुत अभिनंदन करना चाहूँगी। जय महाराष्ट्र। पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनलाय। काल सायंकाळी मुख्य बाजारपेठेत बैलांच्या झुंजीमुळे एकच थरार उडाला। खानका मस्जिद आणि विश्वनाथ चौक परिसरात पिसाळलेल्या बैलांनी सेवानिवृत्त मंडल अधिकारी राजधर गंभीर भोई यांच्यावर अचानक हल्ला चढवला। आपल्या नातवासोबत जात असताना झालेल्या हल्ल्यात भोई गंभीर जखमी झाले। परिसरात प्रचंड घबराट पसरले। नागरिकांनी तातडीनं त्यांना रुग्णालयात हलवलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान बस स्थानक आणि भाजी बाजार परिसरात व्यापाऱ्यांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढलाय। त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी अशा धोकादायक झुंजी वारंवार होत असल्याचं दिसून येतंय। कळवणमध्ये घडलेल्या जीवघेण्या घटनेची पुनरावृत्ती पिंपळनेरमध्ये होण्याची भीती व्यक्त केली जाते। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय। नगर परिषदेनं मोकाट जनावरांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी संतप्त मागणी शहरवासियांकडून केली जाते। काल 6:30 वाजता मोकाट जनावर भाजीपाला गल्लीमध्ये येत होते। एकदम जोराने धावपळ करत असं जसा मी टर्न घेतला एस टी स्टँडकडे जाताना मस्जिदी जवळच, तर मी चारी गुरांच्या याच्यात झरपटलं गेलो आणि तिथंच बेशुद्ध झालो। मग बेशुद्ध झालो। अगोदर कोतकर डॉक्टरांच्याकडे गेलो। कोतकर डॉक्टर तर घरी नसल्यामुळे मग इथं चौऱ्यांकडे आलो। तरी पिंपळवासियांनी पिंपळकरांनी आपली जी मुकाट गुरं असतील त्यांनी आपल्या दाराशी बांधावी, आपल्या वाड्यात बांधावी, जेणेकरून गाववासियांना, पिंपळवासियांना व परिसरातील लोकांना त्रास होणार नाही। या इच्छेने मी पेन्शनर तलाठी, पेन्शनर सर्कल सगळ्या गाववासियांना, सगळ्या परिसरातील लोकांना आग्रहाची विनंती करीत आहे आणि शासनाने यावर पर्यायी व्यवस्था म्हणून सर्वतोपरी या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।